जय जय रामकृष्ण हरी. जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी श्रीमद भगवद्गीतेची समश्लोकी अभंग छंदात अभिजात मराठी भाषेत रचना केली आहे. या ग्रंथाचे नाव आहे अभंग मंत्रगीता आणि याची ओळख आपण करून घेत आहोत. आता अध्याय 4 श्लोक 9 पासून सुरुवात करणार आहोत. पहिल्यांदा श्लोक आणि अभंग वाचूया. जन्म कर्म च मे दिव्यम एवं यः वेत्ति तत्त्वतः त्यक्त्वा देहं पुनः जन्म न एति माम एति स अर्जुन. आणि अभंग आहे. माझे जन्म कर्म लीळा जाणे भाविक जो भोळा, धन्य तोची भूमीवरी देही असोन निराकारी. पद शाश्वत पावेल अनुपम्य हे गाईल, खुंटे पुन्हा त्याचा जन्म अनुभवे तुकाराम. आणि यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला हवी. म्हणजे मागील श्लोकात ज्याने ते सांगितलेलं होतं, मागील भागातलं ते मर्म आता लक्षात घ्यायला हवं आपल्याला. श्रीकृष्ण म्हणतो की माझे जन्म कर्म लीळा जाणे भाविक जो भोळा. म्हणजे भाविकाला म्हणजे भक्ताला श्रीकृष्णाचा जन्म का होतो, पुनर्जन्म. कर्म म्हणजे कोणत्या कार्यासाठी होतो आणि लीळा म्हणजे कोणकोणते प्रसंग निर्माण करून हेतू साध्य करावा लागतो. हे सर्व आपल्या स्मरणात आहे का याची आठवण करून देतोय. ज्या ज्या वेळी पृथ्वी लोकावर ईश्वराला अवतार घेण्यासाठी भूगोलाचा नकाशा नसतो किंवा देशाचेही बंधन नसते, पृथ्वी लोकात कुठेही धर्माची बंधने शिथिल होऊन अखेर धर्माचा लोप व्हायची वेळ येते आणि अधर्म धर्माला ग्रासू पाहतो. अशा प्रसंगी मायेचा आश्रय घेऊन सगुण रूपात पृथ्वी लोकात अवतार घेऊन अधर्माचा पराभव करण्याचे कार्य नारायण करतो. जगात माजलेला अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञान व सत्य प्रकाशित करणे, प्रकाशनात आणणे. जे काही असतील सज्जन, जेवढे असतील तेवढ्यांनाच हाताशी धरून त्यांची उज्ज्वल भवितव्य घडवणे, त्यांच्या हातून तशी कर्म घडवून आणणे आणि स्वधर्माची पताका फडकविण्यास मार्ग दाखवणे, त्यांच्या हातून ही सत्कार्य करून घेणे. आणि ही सगळी नारायणाला करून आणावी लागतात. धर्म व नीतीला मग निर्भयता प्राप्त होते. कारण आत्ता ह्या आधी भीतिग्रस्त वातावरणात हे लोक आपण काही करू शकत नाही, त्यांच्या मागे नारायण जेव्हा उभा राहतो तेव्हा ही कामं करायला लागतात आणि सर्वत्र सर्वांपर्यंत मग ते पोहोचू शकतात. यासाठी परमेश्वराला काही लीळा घडवाव्या लागतात आणि हे सत्यज्ञान समजून घेण्यासाठी भक्ताला निराकार वृत्तीने पाहावे लागते, निरीक्षण करावे लागते. यातच त्यांचे जीवन धन्य होते. आणि त्याचे वर्णनही कसं करतात तर धन्य तोची भूमीवरी देही असोन निराकारी. म्हटले तर वर्णन अवतार कार्याचेही आहे आणि अवतार कार्य समजून घेणाऱ्याचे पण आहे. जेवढे कार्य दिसते तेवढेच शाश्वत असते का? आपल्याला दिसते ते आरशातील प्रतिबिंब. जेवढा आरशाचा आकार तेवढे प्रतिबिंब दिसते. अवतार कार्य हे सीमित नसतेच. संपूर्ण पृथ्वी तलावर हालचाल घडत असतात. विषयानुसार घटना घडत असतात. अचानकही घटना घडत असतात. आणि तुकारामाने गीतानुवाद लिहिला तेव्हा आपण जर पाहू शकत नव्हतो, तुकारामही पाहू शकत नव्हते, पण आज मात्र आपण TV चॅनेल्स पाहिली तर प्रत्येक देशात काही ना काही घडामोडी त्याच्या त्याच्या हिमतीनुसार कुवतीनुसार सातत्याने घडत आहेत. त्याचे प्रतिबिंब आपण आत्ता पाहू शकतो, समजूनही घेऊ शकतो, जाणूनही घेऊ शकतो. पण ते व्यक्त आहे तेवढंच आपण पाहतो. पण त्यामागे जी एक शक्ती असते ती अव्यक्त असते आणि हा अव्यक्त म्हणजेच शाश्वत असते आणि व्यक्त आहे ती काही काळापुरती असते. व्यक्त असते ती व्यक्ती, तो काळ यापुरतीच मर्यादित असते. अव्यक्त शाश्वताचे वर्णन पाहता
तुकाराम म्हणतात, पद शाश्वत पावेल, अनुपम्य हे गाईल. म्हणजे जे शाश्वत आहे त्याचाच पुनरुच्चार होत राहतो. आणि अशा प्रकारे श्रीकृष्णाचा अवतार युगधर्मानुसार कार्य आणि हेच युगधर्म जाणणाऱ्याच्या अवतीभोवती जेव्हा अधर्म, अविचार, अविवेक याची पुनरुक्ती जर व्हायला लागली तर हे कार्यकर्ते भांबावून जात नाहीत. अशा ईश्वरी अवतार कार्याबद्दल त्यांच्या मनात संशयही येत नाही आणि अशा अव्यक्त कार्याच्या गुणगान करण्यातच ते एकरूप होतात. तीच त्यांची अधर्मातून मुक्तता आणि जीवाची मुक्ती असते. म्हणून म्हणतात, खुंटे पुन्हा त्याचा जन्म अनुभवे तुकाराम. आणि जेव्हा जीवन संपतं तेव्हा त्या आत्म्याच्या अमरपदापर्यंत हा भोळा भाविक जाऊन पोहोचतो. जो देवाच्या मागे असतो त्याला भोळा म्हणतात, पण तो खरं भाविक असतो. अधर्माचे उच्चाटन व धर्माची स्थापना करणाऱ्या भाविकांचे कार्य हे नित्य जीवन कार्यात आदर्श ठरते आणि असे अमरत्व प्राप्त होते. आणि अशांची स्तुती ग्रंथातून, पोथीतून, गुणगानातून गायले जाते. याचा अनुभव तुकारामाने घेतलाय. म्हणून तुकाराम महाराज अशांची स्तुती करतात. आता आपण पुढील श्लोक आणि अभंग वाचूया. पुढचा श्लोक आहे 10वा 4थ्या अध्यायातला. वितराग भयक्रोधाः मन्मयाः माम उपाश्रिताः बहवत ज्ञानतपसा पूता मद्भावम आगतः. आणि त्याचा अभंग आहे, काम क्रोध भयाविण तोच साधू पूर्ण जाण, ध्याननिष्ठ मदाश्रित त्यासे आम्ही म्हणो संत. बहुत ज्ञान तपे शुद्ध जाणावा तो महासिद्ध, जे पावले स्वस्वरूपी तुकया शरण त्या चिद्रूपी. आता ह्या अभंगाचा अर्थ पाहताना पुन्हा अवतार कार्य एकदा लक्षात आणावं लागेल. जे कार्य घडतंय ते घडण्यापूर्वी काय होणार, केव्हा होणार आणि कसं होणार आपल्याला माहीत नसतं. घडतानाही प्रत्यक्षात दिसत नाही, पण पूर्णत्वाला गेल्यावर म्हणजे पूर्ण घडल्यानंतर त्यातील ईश्वरी लीला मात्र प्रकटते. पूर्ण झाल्यावर त्याबद्दलचे विचार चालू होतात, विचाराची चक्र फिरू लागतात आणि जगाच्या आरशात बिंब नव्हे तर प्रतिबिंबच आपण बनवतो आणि पाहतो. आता या ठिकाणी या अवतारी कार्यामुळे ईश्वरी अस्तित्वाला किंवा अविनाशीपणाला कोणतीच बाधा येत नाही. अशा वेळी धर्माची पताका फडकवणारे साधक फक्त आपल्या कार्याकडेच लक्ष देतात. त्यांचे भय त्यामुळे या धर्मकार्यात कितीही त्रास झाला, अडथळे निर्माण झाले तरीही ते क्रोध व्यक्त करत नाहीत. कारण त्यांना माहीत असतं की माझ्या मागे दैवी शक्ती आहे आणि त्या शक्तीवर अवलंबून राहून हे कार्य चालू असतं. आणि हे सर्व असा काही आपल्याला विरोध होणार ही आधी मनाची तयारी त्यांनी केलेली असते, कारण त्यांची संख्या फोफावलेली असते. अशा व्यक्ती, असे भक्त, असे धर्मयोगी हे धर्मसत्याच्या मार्गानेच जातात. कुणी सांगितलं म्हणून त्यांचा मार्ग कधी बदलत नाहीत. म्हणजेच धर्म साध्य करणारे साधू असतात. आणि यांचेच वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, काम क्रोध भयाविण तोच साधू पूर्ण जाणं. यांचं असाधुत्व जणू काही त्यांचं कार्य पाहावं लागतं. हे साधुयोगी प्रत्येक कार्य ईश्वरी कार्य म्हणून करत असतात. स्वतःच्या स्वार्थाचा विचार मनात सुद्धा येत नाही, पण कार्य मात्र सातत्याने चालू असते. जे समोर दिसेल ते धर्मकार्य आणि तेच ते आपलंसं म्हणतात. अन्य कार्याकडे ते लक्ष देत नाहीत. अशा निर्विकारी कार्यामुळे संतत्व पदाला ते पोचतात. जन्माला येताना कुणी संत नसतात, त्यांचं कार्य त्यांना संतत्व पदाला पोहोचवत असतं. समाज सत्यवादी, धर्मनिष्ठ अशा व्यक्तींना संतपद हे समाज बहाल करतो.
म्हणजेच ध्याननिष्ठ मदाश्रित त्यासी आम्ही म्हणू संत. आम्ही म्हणजे समाज. पण राजकारण इतकं सहज शक्य नसतं बरं काय संतपद. कारण छोट्याशा केलेल्या कार्याला मोठी प्रसिद्धी दिली की निवडणूक जिंकता येते. पण धर्मकार्याला सातत्य, शुद्ध भाव आणि शुद्ध ज्ञान असे तप करावे लागते, तपश्चर्या करावी लागते. त्यातून अशा व्यक्ती सिद्ध नव्हे तर महासिद्धही होतात. म्हणजेच बहुत ज्ञान तपे शुद्ध, जाणावा तो महासिद्ध. नुसतेच महासिद्ध नव्हे तर चिद्रूपी होतात. अशा महासिद्ध विभूतींचे कर्म ज्ञानानेच व्यापलेले असते, ते त्यांनाच शोभून दिसते. इतरांना तसे कार्य करावे म्हटले तरी शक्य नाही, त्यांच्या मनाची पण तयारी होतच नसते. आपलं काय नडलंय लष्करच्या भाकरी भाजायला असं म्हटलं जात असतं. अशा संत कार्य करणाऱ्यांचा देहच जणू एखादे तीर्थक्षेत्र बनते. एक बघूया की ईश्वर जर चंद्र असेल तर संत त्यांचं चांदणं बनतात आणि समाजाला अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतात. अशा ईश्वराशी एकरूप झालेले साधक संतांचे वर्णन करून त्यांचे शरणत्व हे स्वीकारले जाते. ते तसेच बनतात, त्यांचं स्थानही तसंच बनतं. म्हणून जे पावले स्वस्वरूपी तुकया शरण या चिद्रूपी असे तुकारामही म्हणतात. तेच आपले मत असावं. असो, आपण आता पुढील श्लोक पाहूया आणि अभंगही वाचूया. ये यथा मां प्रपद्यन्ते तान् तथा एव भजामि अहम, मम वर्त्म अनुवर्तन्ते अनुष्या पार्थ सर्वशः. आणि अभंग आहे. जो जो जैसे माते भजे, मीही तया तैसा उमजे, जैसा भाव ठाई माझे, फळे तेवी त्या सहजे. पार्था मानव सकळ, मम मार्गीच निखळ, वर्तताती हे तू जाण, तुकावंदी त्याचे चरण. परमेश्वराला भजणाऱ्या प्रत्येक जीवाचा हा वेगळेपणा यात दाखवलाय. किंवा श्रीकृष्णाने सांगितलंही आहे की कृष्ण म्हणतो, पृथ्वी तलावरील सर्व जीवमात्रांची उत्पत्ती मीच करतो आणि जीवनही मीच संपवतो. म्हणजे पृथ्वी तलावर अगदी चिलटापासून डायनासोरपर्यंत कोणताही जीव असो, प्रत्येक प्राणी ज्यावर जगतो ते सर्व प्राणीचक्र, जीवचक्र, जलचक्र पाहिले तर एकमेकावर प्राणी अवलंबून असतातच. न दिसणारे प्राणी सुद्धा असोत. उदाहरण बघायचं तर आपण अनुभवलेलं करोना, त्याचा जंतू कुणाला दिसला आणि मला तरी नाही दिसला, आपल्याला कुणाला दिसला का? मला असे एखादे डॉक्टरही भेटले नाहीत की जंतू पाहायला म्हणणारे. पण सर्व जगाला मात्र या करोनाने आपल्या कवेत घेतले आणि सगळ्या जगाला स्वतःची भीती घातली. ती कशी? एखाद्या ब्रह्मराक्षसासारखी. म्हणजे आपण जसं बागुलब लहान बाळांना सांगतो तसं कोरोना होईल बरं का, असं आपण भीती घालतो. आता हे झालं प्रत्येकाने घेतलेले अनुभव. पण प्रत्येक कणाकणातही जीव असतोच की. म्हणजे साधा कांद्याचा पापुद्रा बघा तुम्ही, त्यातही असतो. इतकंच काय, लोणच्याला संपर्क आलेला किंचितसा पाण्याचा ओलावा असो, इथेही जीव बुरशीच्या रूपाने आपली प्रजा वाढवून स्वतःचं अस्तित्व दाखवतो. प्रत्येक धान्याच्या कणात थोडीशी ऊब मिळाली की त्यात किडे हालचाल करू लागतात आणि आपलं अस्तित्व दाखवतात. आकार केवढाही असो, सर्व जीवांची साखळी आहे ही अशी. हवेत सुद्धा सर्वत्र जीव तरंगत असतात आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीत जेवताना या जीवांना थोडा घास देऊन, त्यांचं थोडंसं अन्न आपल्या ताटाभोवती ठेवून मग आपण आपलं जठराग्नी शांत करावा असं सांगितलंय. म्हणजे सगळ्या जीवांची आपणही आपल्या संस्कृतीत दखल घेतलेली आहे. इतकेच नव्हे तर दुधाचं दही बनवताना
विरजणा ते जंतूंचा शिरकाव होतच असतो ना, आणि ते जंतू मरू नयेत म्हणून कढत्त दुधाला कधी विरजण लावलं जात नाही. बरोबर आहे ना? तसं पृथ्वी तलावरील प्रत्येक जीवाची उत्पत्ती आणि हानी ईश्वरच करतो. प्रत्येक जंतूचे जे मागणे ते त्याला मिळते आणि त्याची साखळी पूर्ण होते, म्हणजेच इच्छाही पूर्ण होते. म्हणजेच जो जो जैसे माते भजे, मीही तया तैसा उमजे, तैसा भाव माझी ठाई माझे, फळे तेवी त्या सहजे. प्रत्येक जीवाच्या अपेक्षा माझ्याकडून वेगवेगळ्या असतात असं म्हणणारा कृष्ण त्या पूर्ण करण्यापूर्वी भक्ताच्या भावना, प्रेम, अर्चना, प्रार्थना आधी जाणून घेतो. प्रत्येकाचं परमेश्वराशी काहीतरी नातं असतंच, पण ते प्रत्येकजण वेगवेगळ्या नात्यात जोडला जातो. कुणी गुरु तर कुणी मित्र मानतो, कोणाचा भाऊ तर कोणाचा पुत्र किंवा प्रियकरही. ही नाती जपण्यातही भक्ताचा परमार्थ असतो. यातून श्रीकृष्णाचा पूर्ण साक्षात्कार त्याच्या परमभक्तांनाच होतो. ते अनन्य असतात. कृष्ण प्राप्तीच्या इच्छेनुसार भक्ताची म्हणजे अनन्य भक्तांची संतुष्टी होत असते. भौतिक व्यवहारात जशी आदान प्रदान होत असते तसाच व्यापार परमेश्वराजवळ होत असतो. पण हा ईश्वर मात्र अदृश्य असतो आणि त्याच्याशी केला जाणारा व्यवहारही अदृश्यच असतो. सूक्ष्मतेनं स्मरण करून मात्र पाहिलं तर आपल्याला ईश्वरही दिसतो आणि भावतोही. हे निखळ सत्य आहे. म्हणून तुकाराम सांगतात, पार्था मानव सकळ मम मार्गीचं निखळ. कित्येक अन्य अभंगातून आपण हे ऐकलंय, पाहिलंय, म्हटलंय, समजूनही घेतलंय. म्हणजे अगदी आपल्या परिचयाचं म्हणाल तर नाथांच्या घरी देव काणक्या बनतो, तर जनाबाईच्या घरी पीठ दळू लागतो. तर तसंच कांदामुळा भाजीतही विठ्ठल दिसतो आणि निसर्ग त्यातलाही विविध रंगात ईश्वर दिसतो. रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला असंही आपण म्हणतो. तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल, देव पूजा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल, पहावे विठ्ठल, जीव भावे. ह्या जीव भावे ह्या सगळ्यासाठी हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. यासाठीच तुकाराम म्हणतात की अर्जुनाला आणि भक्तांना असं सांगतात की वर्तताती हे तू जाण, तुकावंदी त्याचे चरण. म्हणजे वर्ततात म्हणजे जे सांगितलंय ते जाणून घे, आणि अशा जाणणाऱ्यांना मात्र त्यांचे चरण वंदनीय ठरतात, वंदनीय, पूजनीय असे असतात. तेव्हा आपल्या देहातील सर्व जाणीवा जागृत करून देव जाणून घ्यायला हवा. जीवाची निखळ आर्तता हवी. देव आणि संत समजले की अशा ठिकाणी भक्ताची लीनता, नम्रता दिसतेच. जसे संत ज्ञानेश्वरापासूनची संतांची मांदियाळी आपल्या सर्वांना वंदनीय आहे, पूजनीय आहे, आणि वारकऱ्यांचं तर ते श्रद्धास्थान आहे. आता आपण पुढील श्लोक आणि अभंग पाहूया. कांक्षंत कर्मणाम सिद्धिम यजन्ते इह देवताः, क्षिप्रम ही मानुषे लोके सिद्धी भवती कर्मजा. आणि अभंग आहे, अन्य देवता पूजिती जे का कर्म सिद्धी प्रती, नानाविध मार्गांतरे ध्यान उपास्य गजरे. कर्मामुळेच त्या सिद्धी नर लोकी पैत्री शुद्धी, पावे शीघ्र भक्ती भावे तुका म्हणे पूर्व दैवे. हा झाला अभंग. यात श्रीकृष्ण भक्ताचे वेगळे पण सांगतो आहे. काही अपेक्षा आणि अपेक्षेसह आणि अपेक्षेने काही ना काही मनात हेतू ठेवून भक्ती करतात. व्यवहारातून देणे घेणे करूनही हवे ते जर प्राप्त झाले नाही तर मन अस्थिर बनते आणि शॉर्टकट शोधला जातो. अरे मी एवढ्या 5 वाऱ्या केल्या, 5 पौर्णिमा झाल्या, 10 एकादशा झाल्या, किंवा
पूजा झाले, अभिषेक झाले, काय हे देव माझं काम करतच नाही आहे. पण जेव्हा शॉर्टकट शोधला जातो ना, तेव्हा मात्र गॅरंटी पाहिली जाते. अटीतटींची पूर्तता करणारा देव देवता शोधल्या जातात. त्यांनाही काही अटीतटी घातल्या जातात. बघ, माझं काम करणार असता तर मी येतो त्या देवाला, असं सांगणाऱ्यांनाही म्हटलं जातं. आणि अशा श्रद्धातूनच अंधश्रद्धांचा बाजार मांडून व्यापार चालू होतो. निखळ सत्यभक्ती लोप पावते आणि असा भक्तगण आर्थिक, भावनिक, मानसिक आणि शारीरिक गंडांतरात अडकतो. त्यालाच कळत नाही की आपलं असं काय झालं ना, आपल्याला असं का वाटतं, हे नकळत अडकतो. त्याला ह्याची अजिबात जाणीव होत नाही. आणि मग अशा अनेक घटना, कथा आपण ऐकतोच. कितीतरी प्रसंग आपल्या कानावर येतात, पण तिथं जाऊन सांगण्याचं आपलं धाडस होत नाही. तुकारामाने त्या काळातील वर्णन केलंय, आत्ता जे सांगितलंय तसं त्याच काळात याचा अतिरेकच झाला होता. तुकारामांना संतकालीन समर्थ रामदासांनी असे दगड मांडून बाजार मांडलेल्यांचे उच्चाटन केले. त्यांनी सगळे देवाचे असे देवासाठी जे मांडलेले केशरी दगड होते, केशर घालून बनवलेले, ते दगड नदीच्या डोहात टाकले सगळे गोळा करून. ही सत्य घटना समर्थांच्या आयुष्यातील आपल्याला सर्वांना माहीत आहे. पण आजही वर्तमानात म्हणजे आत्ताच्या काळात ही दुकाने अजूनही तशीच चालू आहेत. आणि म्हणूनच मनुष्यबळी देणारे भोंदू आज पोलिसांच्या हातून सुटत नाहीत. आणि म्हणून तुकारामाने केलेले वर्णन आजही तसेच आहे. अन्य देवता पूजिती जे का कर्मसिद्धी प्रती नानाविध मार्गांतरे ध्यान उपास्य गजरे. स्वतःच्या कर्मापेक्षा झटपट यशाचा मार्ग शोधत फिरत असतात. सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती हे विसरून जातात. देव कुठल्या भक्तावर प्रेम करतो आणि लवकर पावतो म्हणजे इच्छा पूर्ण करतो असे म्हणून अन्य देवांकडे फिरतात, वळतात, माना तिकडे वळतात आणि ते आपले देव आहेत का हे आधी बघतात. ते भक्तांना भेटतात, देवात जातात, देवळात जातात. मग ते कोणते असतात तर हा जसा नारायण आहे, कृष्ण आहे, तसं दत्त असतात, शंकर असो, विष्णू असो, गणपती असो, राम असो किंवा मारुती असो. तसंच दुर्गा असेल, अंबा असेल, काली असेल किंवा महिषासुरमर्दिनी किंवा महाकाली, अशा वेगवेगळ्या देवतांच्या उपासना करतात. त्यात सुद्धा एकवाक्यता नसते. त्यातही एकमत सर्वांचं होत नाही. आणि इतकंच नाही तर वड, पिंपळ, औदुंबर यासारख्या वृक्षांनाही फेऱ्या घालून, प्रदक्षिणा घालून त्यात देव शोधला जातो. या सर्व ठिकाणी नारायण हा एकच परमात्मा आहे याचे त्यांना भान राहत नाही. उपासनातही विविधता असते. फक्त या कर्मात कोण म्हणजे आत्ताचं जे अपेक्षित कर्म आहे त्या कर्मात मी माझे कामनिक फळ प्राप्ती एवढा एकच हेतू असतो. त्या उपासनेमागच धावत असतात. आणि यासाठी भक्तांना स्वतःच्या जन्माचं सूत्र माहीत हवे. ते तुकाराम सांगतात, कर्मामुळेच त्या सिद्धी नरलोकी पै त्रिशुद्धी. प्रत्येक जीवाला कर्म आणि वासना याने फलप्राप्ती होते. नरलोकी आलेला जीव त्याबरोबर गतजन्मीच्या कर्मवासना घेऊन येत असतो आणि त्यानुसारच त्या जीवाला कोणत्या प्राण्याचा जन्म ठरत असतो, कोणत्या प्राण्याचा जन्म द्यायचा हे ठरत असते. मनुष्य जन्म मिळणार असेल तर कोणत्या घरी, कोणत्या गावी, कोणत्या परिसरात आणि कोणत्या आईवडिलांच्या पोटी हे सर्व कर्मगतीनुसार ठरते आणि कर्मगतीच तुमचं भाकीत ठरवत असते. भोग वासना या कर्मातून मुक्त होऊन जे कर्म वासना शुद्ध होते ते पुढील जन्मी त्याच्याबरोबरच जातं. आणि अशी त्रिशुद्धीने म्हणजे त्रिजन्माचे भाकीत स्वकर्मावर अवलंबून असते आणि ते देवच घडवीत असतो.
हे उत्तम घडण्यासाठी ईश्वरी आराधना म्हणजे भक्ती करणे, यासाठी तुकाराम सांगतात, पावे शीघ्र भक्ती भावे, तुका म्हणे पूर्व दैवे. यात अर्थाची गहनता प्रत्येकाने समजून घ्यायला हवी अशी आहे. ज्याची जशी भावना असते तसे त्याला फळ मिळते. नारायण फक्त त्याचा साक्षीदार असतो. जे नातं कर्माशी जोडलं जातं तेच नंतर नारायणाशी जोडलं जातं. नारायणाशी नातं जोडून ते कर्माला नाही जोडता येत, तो अधिकार मानवाला नाही आहे. म्हणून जे नातं कर्माशी जोडलं जातं तेच नारायणाशी जोडलं जातं. हा कर्माचा दंडक आहे. सरळ आणि स्वच्छ व्यवहार आहे हा. झटपट फलाशेसाठी केलेल्या उपासनेने फक्त जीवाशी खेळ खेळला जातो आणि तो चांगला का वाईट, जिंकायचा का पराभव पत्करायचा हे आपल्या कर्मावर, आपल्यावरच अवलंबून असतं. आणि आपण मात्र देवाला दोष देतो, देवाची त्रुटी शोधू लागतो. पण देवाची त्रुटी शोधू नका आणि भूलभुलैयाला भुलू नका. स्वकर्मावर स्वतः विश्वास ठेवा आणि हा संदेश आपण सर्वांनी लक्षात घेऊया आणि हेच पुन्हा पुन्हा स्मरणात ठेवण्याची बुद्धी आम्हा सर्व श्रोत्यांना द्यावी ही विनंती तुकाराम महाराजांना करूया. त्यासाठी त्यांना दंडवत घालूया. जय जय रामकृष्ण हरी. कृष्णार्पणमस्तु.